नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. प्रमाण भागीदारी या घटकावर आपण आज नवीन नमुन्याची उदाहरणं पाहणार आहोत. गेल्या 8 दिवसात आपण एकही उदाहरण सोडवलेलं नाही, व्हिडिओच बनवला नव्हता, काही कारणं होती. आज नवीन व्हिडिओ बघतोय, नवीन व्हिडिओमध्ये नवीन नमुना बघतोय. एका धंद्यात गोपाळने 7,500 रुपये 2 वर्षासाठी व श्यामने काही रक्कम 3 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेल्या 5,600 रुपये नफ्यापैकी श्याम यास 3,600 रुपये नफा मिळाला, तर श्यामने किती भांडवल गुंतवले? आता आपल्याला माहित आहे, आपण पहिल्यांदाच बघितलं होतं की भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता इथं आपल्याला देताना भांडवल एक जणांचं दिले, मुदत दोघांची दिले आणि नफा सुद्धा एकाच दिलाय. मग आपल्याला दुसऱ्याचा नफा काढता येतो दिलेल्या माहितीनुसार. दिलेल्या माहितीवरून आपल्याला न दिलेली माहिती काढू शकतो. एकूण नफा जो दिलेला आपल्याला तो दिलेला आहे 5,600. या 5,600 नफ्यातून आपण जर श्यामचा नफा वजा केला, श्यामचा नफा आहे 3,600, तर गोपाळचा नफा आपल्याला मिळतोय यांच्या वजाबाकीवरून 2,000. आणि मग नफ्याचं भांडवल आपण काढू शकतो दिलेल्या माहितीनुसार. आधी गोपाळ लिहूया, नंतर श्याम लिहूया. 2,000 3,600, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 20 आणि 36 उरले, 4 पंचे 20, 4 नवे 36. नफ्याचं गुणोत्तर आपल्याला मिळते आपल्याला 5,9. आता भांडवलाचे गुणोत्तर गुणुले मुदतीचे गुणोत्तर. आपण काय करूया, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर याप्रमाणे. पहिलं गोपाळचं भांडवल किती आहे? 7,500 आहे, गुणिले त्याची मुदत आहे ती घेऊया. आणि खाली श्यामचं भांडवल आपल्याला माहितीच नाही, दिलेलं नाही, पण ते एक मानूया आपण. श्यामचं भांडवल एक मानूया. 1 गुणिले त्याची मुदत 3 वर्ष आहे आणि यांचं गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे 5,9. हे आपण सोडूया. आता 7,500 गुणिले 2 गुणिले 9 भागिले 1 गुणिले 3 गुणिले 5. जर 1 आपण बाजूला काढलं, 1 बरोबर 7,500 गुणिले 2 गुणिले 9 भागिले 3 गुणिले 5. 3 1 3, 3 त्रिक 9, 5 1 5, 5 1 5 उरले 2, 5 5 25, 5चा भाग गेला. 1,500 गुणिले 2 गुणिले 3, 1,500 गुणिले 6, 15 90, 90च्या पुढे हे 2 शून्य, म्हणजेच 9,000 रुपये भांडवल या व्यवसायामध्ये श्यामने गुंतवलेलं आहे. परत एकदा समजून घ्या, इथं आपल्याला दोघांपैकी एकाचा नफा दिला होता, एकूण नफा दिला होता, त्याच्यावर आपण दुसऱ्याचा नफा काढू शकलो. नफा काढल्यानंतर नफ्याचं गुणोत्तर घेतलं. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर या सूत्रांमध्ये त्यांच्या किमती लिहिल्या. भांडवल गुणिले मुदत केली भागिले दोघांचं भांडवल गुणिले मुदत जर केली तर ते गुणोत्तराच्या प्रमाणात येणार आहे. मग दुसऱ्याचं भांडवल आपण ज्याचं दिलेलं नाही ते 1 मानलं आणि सूत्रानुसार किमती मांडून आपण त्या श्यामचं भांडवल या ठिकाणी काढलंय. चला आणखीन एक उदाहरण अशा प्रकारचं पाहूया. पुढचं आपल्यासमोर उदाहरण आहे मित्रांनो, सेम त्याच पद्धतीत आहे, फक्त थोडे बदल झालेत, नावं बदललेत किंवा नफा पहिल्या उमेदवाराचा दिलेला आहे. एका धंद्यात ए ने 12,000 रुपये 5 वर्षासाठी व बी ने काही रक्कम, बी ची रक्कम दिलेली नाही, 6 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेल्या 7,500 रुपये नफ्यापैकी ए यास 3,000 रुपये नफा मिळाला, तर बी ने किती भांडवल गुंतवले असा प्रश्न आहे. आपल्याला प्रमाण भागीदारीमध्ये भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर हे सूत्र माहित आहे. इथं एकाचं भांडवल दिलंय, दुसऱ्याचं भांडवल दिलेलं नाही, दोघांची मुदत दिली आहे, एकूण नफा दिलाय आणि दुसऱ्याचा नफा दिलेला नाही, एकाचा नफा दिलाय. ज्या अर्थी एकूण नफा दिलाय, एकूण नफा आपल्याला किती दिलाय बघा, 7,500 दिलाय. त्याच्यावरून
दिलेल्या माहितीवरून ए चा नफा किती दिला आपल्याला 3000. या माहितीच्या आधारे आपण बी चा नफा काढू शकतो. यांची वजाबाकी करून बी चा नफा आपल्याला मिळतोय 4500. आणि मग ए ला बी ह्या पद्धतीने गुणोत्तर लिहित असताना 3000ला 4500 याप्रमाणे गुणोत्तर लिहिलं. 2 शून्य 2 शून्य गेल्या. 15 2 30, 15 3 45. संक्षिप्त रूपात लिहिलं त्यावेळेस नफ्याचं गुणोत्तर आलं 2 असतील. ते परत एकदा समजून घ्या. एकूण नफ्यातून ए ला मिळालेला नफा वजा केला म्हणजे बी चा नफा मिळाला. आणि मग एस बी नफ्याचं गुणोत्तर मांडलं 3000ला 4500. तर ते गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात 2:3 आलं. मग आता आपल्याला भांडवल काढायचं बीचं. ते कसं काढायचं? वरच्या सूत्राप्रमाणे. मग एचं भांडवल आणि त्याची मुदत, एचं भांडवल किती आहे? 12,000 आणि त्याची मुदत किती आहे? 5 वर्ष. बीचं भांडवल किती आहे? आपल्याला माहितच नाही बीचं भांडवल. बीचं भांडवल आपण आता एक्स मानू आणि बीची मुदत आपल्याला माहित आहे 6 वर्ष. आणि यांचं जर गुणोत्तर केलं तर ते किती येतंय? 2:3 येते. आणि मग ए जर सूत्र आपण मानून घेतलं तर ते पुढे असं होणार आहे 12,000 गुणुले 5 गुणुले हे 3 भागिले एक्स गुणुले 6 गुणुले 2. ह्या एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे. एक्स बाजूला जर काढला तर 12,000 गुणुले 5 गुणुले 3 भागिले 6 गुणुले 2. 6 दुने 12, 2000 आले. 2 न पुन्हा भागलं 1000 आले. 1000 गुणिले 5 5000. 5000 गुणिले 3 15,000. आणि 15,000 असं सरळ साधं गणित गुणाकार भागाकाराच्या क्रियेचं गणित आहे. आणि 15,000 आपला पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. आणखीन एक उदाहरण बघूया ह्या नमुन्याचं. त्याच नमुन्याचं आणखीन एक उदाहरण बघतोय आपण. एका धंद्यात ए ने 27,000 रुपये 5 वर्षासाठी व बी ने काही रक्कम 7 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेल्या 25,000 रुपये नफ्यापैकी ए ला 7,500 रुपये नफा मिळाला तर बी ने किती भांडवल गुंतवले? आपल्याला माहित आहे, आपण बघतोय भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. इथं एकूण नफा दिलेला आहे आणि ए चा नफा दिलेला आहे. बी चा नफा दिलेला नाही. तो बी चा नफा आपण काढू शकतो. कसा? तर एकूण नफ्यामधून आपण जर 7,500 रुपये वजा केले 17,500 बी चा नफा आहे. ए चा नफा 7,500 आहे. आणि मग यांचं गुणोत्तर जर काढलं एस बी तर 7,500 आणि 17,500. पहिल्यांदा 2 शून्य 2 शून्य गेले. 25 त्रिक 75 आणि 25 7 पावणे 200. 3:7 हे या दोघांच्या नफ्याचं गुणोत्तर आहे. तो भागाकार कसा करायचा हे लक्षात आलं असेल. नफा कसा काढायचा हे लक्षात घेऊन आपण उदाहरण सोडवायचं आहे. पुढे मग आता भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. आपल्याला ए चं भांडवल माहित आहे किती आहे? 27,000 आहे. त्याची मुदत माहित आहे 5 वर्ष आहे. त्यांचा गुणाकार केला आणि बी च्या भांडवलाचा गुणोत्तर. आता बी चं भांडवल माहितच नाही आपल्याला. मग ते थोड्या वेळासाठी आपण एक्स मानूया. एक्स गुणुले त्याची मुदत आहे 7 वर्ष. आणि मग यांचं गुणोत्तर या गुणाकाराचं गुणोत्तर हे नफ्याच्या गुणोत्तराबरोबर आहे. नफ्याचं गुणोत्तर आलं आपलं 3:7. मग 3:7 नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे. हे आपण ज्यावेळेस एक्स ची किंमत काढायची त्यावेळेस तिरकस पद्धतीने मांडून घेतो. म्हणजेच बघा पुढे काय होणार आहे 27,000 गुणुले 5 गुणुले 7 भागिले एक्स गुणुले 7 गुणुले 3. ह्या एक्स ची किंमत काढायची आहे. एक्स आपण जर बाजूला घेतलं तर एक्स बरोबर परत एकदा 27,000 गुणुले 5 गुणुले 7. हा परीक्षेत आपण वेळ घालवायचा नाही. सरावाने आपल्या लक्षात आलं पाहिजे. 7 ला 7 गेले. 3 1 3 3 9 27. 9,000 गुणिले 5 म्हणजे 9 5 45. 45 च्या पुढे 3 शून्य 1 2 3 45,000. साधा गुणाकार भाग करायचा तिरकस पद्धतीने केला. एक्स ची किंमत आली 45,000. एक्स म्हणजेच काय होतं? बी चं भांडवल होतं. आणि 45,000 आपल्याकडे पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्या व्यवसायामध्ये बी ने 45,000 रुपये गुंतवले होते. मित्रांनो पुढचं उदाहरण असं आहे बघा. एका धंद्यात सुरेशने काही रक्कम 3 वर्षासाठी. आतापर्यंत जी उदाहरणं बघितली आपण
पहिल्या व्यक्तीची रक्कम देऊन मुदत दिलेली असायची, पण इथं मात्र पहिल्या व्यक्तीची रक्कम दिलेली नाही. रमेशने 7,800 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले, तर त्या व्यवहारात झालेल्या 7,200 नफ्यापैकी रमेशला 3,200 रुपये नफा मिळाला. जे सांगितलं त्याच्यावर न सांगितलेलं काढू शकतो आपण. जे सांगितलं एकूण नफा 7,200, त्यातला रमेशचा नफा आहे 3,200, म्हणजेच उरलेला नफा जो असणार आहे तो सुरेशचा असणार आहे, तो 4,000 आहे. आणि मग सुरेशच्या नफ्याचं आणि रमेशच्या नफ्याचं गुणोत्तर कसं होणार आहे, तर 4,000 3,200, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 8×45 8×4 32, 5×4 हे नफ्याचं गुणोत्तर असणार आहे. आणि मग आता सांगितल्याप्रमाणे सुरेशचं भांडवल आणि त्याची मुदत लिहून काढू. सुरेशचं भांडवल आपल्याला माहित नाहीये, ते x मानूया. म्हणजे x गुणुले त्याची मुदत जी आहे 3 वर्ष भागिले रमेशचं भांडवल 7,800 आहे आणि त्याची मुदत जी आहे ती 2 आहे, त्यांचा गुणाकार केला आणि यांचं गुणोत्तर येतंय 5×4. याचा जर तिरकस गुणाकार केला तर आपल्या x ची किंमत निघणार आहे. मग ते करूया. x गुणिले 3 गुणिले 4 बरोबर असंही मांडू शकतो आपण 7,800 गुणिले 2 गुणिले 5. आपल्याला x ची किंमत काढायची. x ला इथं ठेवलं आणि हे जे उरलेलं आहे ते इकडे नेलं, भागाकाराच्या रूपात लिहिलं 3 गुणिले 4. तर 3 × 1 = 3, 3 2 = 6, एक उरलं, 3 6 = 18, 2600 झालं. परत त्याला 4 ने भागूया. 4 × 1 = 4, 4 6 = 24, उरले 2, 2 च्या पुढे 0 घेतला, 20 झाले. 4 × 5 = 20, 450. 450 गुणिले काय व्हायला जातं, गुणाकार भागाकार करताना थोडीशी गपलत होते बघा. 3 × 1 = 3, 3 2 = 6, उरले 1, 1 च्या पुढे 8 घेतले, 18 झाले. 3 6 = 18, 18 6चा भाग गेला, हे 0 0 राहिले. आता हे 2600 भागिले 4 करूया. 4 सक 24, उरले 2 आणि 2 च्या पुढे परत 0, 20 झाले. 4 × 5 = 20 आणि हा पुढचा 0. 650 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर 65 गुणिले हे 10 आणि वरचा 0 म्हणजेच 100 बरोबर 65 गुणिले 100 म्हणजे 6,500 झाले. अशा पद्धतीने उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं उत्तर असणार. आणखीन एक याच नमुन्याचं उदाहरण बघूया आपण. इथं थोडस वेगळ्या स्वरूपाचं गणित दिलंय बघा. एका धंद्यात अ व ब ने 5,800 रुपये नफा मिळवला म्हणते. सुरुवातीलाच नफा दिलाय. त्या धंद्यात ब ने 6,300 रुपये 3 वर्षांसाठी गुंतवले आणि अ ने 3,600 रुपये 2 वर्षांसाठी गुंतवले म्हणताय. तर त्या नफ्यातला अ चा वाटा किती असा प्रश्न आहे. आता आपण बघितलंय की काय बाबा, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आपण सर्वात इथं नफा वाटायचा आहे. नफा 5,800 रुपये झालाय. त्या नफा वाटल्यानंतर अ चा वाटा किती असं विचारलेलं आहे. मग आपण काय करूया, भांडवलाचं गुणोत्तर. आता ब चं भांडवल किती आहे 6,300 आहे आणि त्याची मुदत किती आहे 3 आहे. तसंच अ चं भांडवल किती आहे तर 3,600 आहे आणि त्याची मुदत किती आहे 2 आहे. आणि एकूण नफा आपल्याला माहित आहे. त्या नफ्याचे किती भाग करायचे आपण ठरवणार आहे. पुन्हा एकूण नफा आपल्याला आहे 5,800. याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. याच्या गुणोत्तराच्या प्रमाणात पुन्हा हा नफा वाटायचा. मग या 2 शून्याला 2 शून्य तर गेले. 9 7 63, 9 चौक 36, 3 7 21 छेद 8. म्हणजेच जर ब ला 21 भाग नफा असेल तर अ ला 8 भाग नफा असणार आहे. परंतु एकूण नफ्याचे भाग किती होत आहेत तर 29 भाग होत आहेत. 29 न जर या 58 ला भागलं, 29 1 29, 29 2 58, 200 रुपयाचा एक भाग होतो. परंतु अ चे भाग किती आहेत नफ्यात 8 आहेत. 8 गुणिले जर 200 केलं तर 1,600 रुपये
हा त्या नफ्यातला अ चा वाटा आहे, हे ब चा आहे, हे अ चा आहे. अशा पद्धतीने आपण नफ्याचं वाटप करू शकतो. 1600 रुपये आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. धन्यवाद मित्रांनो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यातला थोडासा अवघड स्वरूपाचे उदाहरण पाहणार आहोत. तर नक्की भेट द्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना सुद्धा या चॅनलविषयी माहिती सांगा. धन्यवाद.